नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लिक मराठी। मित्रांनो, तुमचा रेशन दुकानदार तुम्हाला धान्य कमी देतोय किंवा तुमच्या रेशन कार्डावरती किती धान्य येतं हे देखील तुम्हाला माहिती नाही आहे। तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर तुम्हाला माहिती नाही आहे किंवा रेशन कार्डबद्दल किती धान्य येतं, गहू किती येते, ज्वारी किती येते किंवा विविध प्रकारच्या ज्या धान्याच्या गोष्टी आहेत त्या किती येतात ते तुम्हाला माहिती नसेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते समजणार आहे की तुमच्या रेशन कार्डवरती तुम्हाला किती रेशनिंग मिळायला पाहिजे आणि किती मिळते। जर रेशन दुकानदार कमी रेशन देत असेल तर काय करायचं ते देखील तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तिथं टाईप करायचं आहे मेरा रेशन। मेरा रेशन हे टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन येईल। अशा पद्धतीचं जे ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करायचं आहे। मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे ओपन ऑप्शन येते, तुम्ही इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे। तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यानंतर नेक्स्ट करत जायचं आहे। त्यानंतर बघा, अशा पद्धतीची संपूर्ण रेशनिंग कार्डची जी माहिती आहे ती या ॲपच्या माध्यमातून मिळते। तर आपल्याला आता 12 अंकी नंबर कसा काढायचा आहे, तर 12 अंकी नंबर काढायसाठी तिथे आधार सीडिंग ऑप्शन दिसतोय, त्या आधार सीडिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं। आधार सीडिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथे आधार कार्डवरती क्लिक करायचं। आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा जो घरातल्या कोणाचाही आधार कार्ड नंबर किंवा तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकला तर तिथे आधार कार्ड नंबर टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा किंवा तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचा आधार कार्ड नंबर इथे चालू शकतो। आधार कार्ड नंबर टाकायचा आणि तिथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं। सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काय आधार सीडिंग झालेलं आहे ते सुद्धा तिथे समजणार आहे। तर इथे बघा, तुमचा आधार कार्डचा नंबर किंवा कार्डचा नंबर किंवा PFS ID आणि अशा संपूर्ण बऱ्याच प्रकारची माहिती जी आहे ती इथे लिहून येते। तर स्कीम कुठली आहे तुमची, PHH मध्ये आहे का, कोणत्या स्कीममधून तुम्हाला धान्य मिळते ती सगळी माहिती, किंवा आधार सीडिंग झालेलं आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती, कुटुंबाची सगळी रेशनिंग कार्डमध्ये किती नावे आहेत ती सुद्धा माहिती इथे येत असते। तर आधार सीडिंग त्यांचं झालेलं आहे की नाही याची सुद्धा माहिती इथे कळते। तर इथे येस असेल तर आधार सीडिंगची माहिती झालेली आहे, आणि जर का इथं नो आलं तर आधार सीडिंगची माहिती झालेली नाही हे समजून चालायचं। तर इथे सगळीकडे येस आहे म्हणजे या रेशन कार्डची माहिती ऑनलाईन झालेली आहे। तर इथे बॅक यायचं आहे। आता आपल्याला रेशन कार्डवर किती धान्य मिळतं हे बघायचं आहे। तर तिथे पहिल्या स्टार्टलाच बघा 2 नंबरचं ऑप्शन, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेम मगाशी जशी प्रोसेस केली तसं आधार कार्डवरती क्लिक करून तुमचा आधारचा नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार कार्डचा नंबर जो काही असेल तो आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबरचा कोणताही आधार कार्ड नंबर असेल तरीसुद्धा चालू शकतो, आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आधार कार्डचा नंबर तुमच्या घरातल्या आईचा, पत्नीचा किंवा कोणाचाही आधार सीडिंग झालेला असेल त्यांचा घ्यायचा आहे, आणि सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तिथे प्रोसेसिंग डाटा होईल। तर प्रोसेसिंग डाटा अशा पद्धतीने येणार आहे। प्रोसेसिंग डाटा झाल्यानंतर तुमच्यासमोर सगळ्या पद्धतीची माहिती येणार आहे। तुमचं कार्ड नंबर किंवा मगाशी जी माहिती आलेली होती ती सगळी माहिती, आणि खालच्या साईडला तुम्हाला राईस किती मिळतो, गहू किती मिळतं किंवा काय मिळतं ते किती प्राईजने मिळतं किंवा किती मिळायला पाहिजे, तुम्ही किती पैसे द्यायचे आहेत त्याची संपूर्ण माहिती लिहून येते। तर अशा पद्धतीने माहिती येते। तुम्ही चेक करायचं आहे तुम्हाला रेशन दुकानदार तुमचा एवढंच धान्य देतो का किंवा किती कमी देतो किंवा जास्त देतो। तर जर का तुम्हाला कमी देत असेल तर तुम्ही त्याची तक्रार देखील करू शकता। तर रेशन दुकानदाराची तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ देखील आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तर त्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।